स्वारगेट आगाराच्या मागच्या बाजूला 4 बसेस लावण्यात आलेल्या आहेत आणि 4ही बसेसचे पूर्णतः टायर जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत. आतमधले स्पेअर पार्ट जे आहेत तेही पूर्णतः काढण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच बसेसमध्ये बलात्कार जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की अशा बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी का लावल्या असे प्रश्न जे आहेत वसंत मोरे यांनी उपस्थित केलेला आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या गाड्यांचे टायर कुठे गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणावरती सिगारेटचे पाकिट जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वसंत मोरे सध्या या बसेसमध्ये गेलेले आहेत. नेमकं आतमध्ये काय चालतंय हेही सांगणं कठीण आहे. मोठ्या प्रमाणावरती गांजा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती काही गांजाचे पॉकेट असतील, सिगारेट असतील ते या ठिकाणी पाहायला मिळतात. एकंदरीतच सिगरेट आणि गांजाचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन जी आहे ती पूर्णतः तोडलेली आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक या ठिकाणी असूनही आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी बसच्या बाजूलाही मोठ्या प्रमाणावरती कोंडोम जे आहेत ते पाहायला मिळतात. लोक या ठिकाणी येत आहेत. नेमकं कोण या ठिकाणी रोज येत होतं, कुणाचा आशीर्वाद होता, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळं पुण्यामध्ये अशा घटना ज्या आहेत त्या घडतायत. काय सांगाल तुम्ही, अशा पद्धतीने घटना घडलेली आहे, काय तुमचं म्हणणं? नाही, हे चाललंय हे सगळं नाकर्ती सरकार आहे. इथं काही सीसीटीव्ही कॅमेरे नाही, तिथं काही महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आणि असे या बंद पडलेल्या गाड्या आहेत जे नाही का इथं बेकायदेशीरपणे रात्रीचा वेश्याव्यवसाय चालतो आणि इथं महिलांची सुरक्षा नाहीये. याला पूर्णपणे जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. आम्ही त्यांचा सगळा शिवसेनेतर्फे आम्ही निश्चित करतो. नक्की आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतोय. मोठ्या प्रमाणावरती सिगारेट जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात. काय तुम्ही या ठिकाणी पूर्णतः पाहणी केलेली आहे. जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू असताना पाहायला मिळतीये. महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दाखल आहेत. सर, हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले. आपण जर बघितलं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणची पाहणी करतायत. महिलांकडून पूर्णतः घोषणाबाजी जी आहे ती सध्या सुरू असताना पाहायला मिळतीये. महिलांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीतच या ठिकाणी काय म्हणणं तुमचं, तुम्ही आंदोलनासाठी आलाय? आंदोलनासाठी आले. लाडकी बहिणीला 1,500 रुपयाचं आमिष दाखवून सरकार बनून मोकळे झाले आणि बहिणींना वाऱ्यावर सोडलं. आता बहिणींना 1,500 रुपये नको तर बहिणींना सुरक्षा हवी आहे. गृहमंत्र्यांनी याचा जरूर विचार करावा आणि तुम्ही एसटीने कधी प्रवास करा म्हणावं. शीटं मोडलेली, सगळ्या मोडलेलं काही अर्थ नाही. त्या 50% ते डिस्काउंट दिले महिलांना, त्याचा काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा ते बंद करा आणि महिलांची सुरक्षेला पहिलं प्राधान्य द्या. काय तुमचं? आमची मागणी या ठिकाणी आम्ही महिला आघाडी म्हणून आम्ही हीच मागणी करतो आहोत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आलेला आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेत बसून पैसे गोळा करायचं काम करतंय का? सत्ताधारी पक्षाने आजपर्यंत महिलांच्या सुरक्षिततेसाठी केलंय काय? गृहमंत्र्यांना म्हणा आणि त्या परिवहन मंत्र्यांना म्हणा, जरा कधीतरी एसटीच्या आगारात येऊन बघा इथं किती दुर्व्यवस्था चाललाय. आमच्या सुरक्षा रक्षक असताना स्वारगेटमध्ये हे घडतंय. सुरक्षा रक्षक असताना सुरक्षा रक्षक झोपले होते. सीसीटीव्ही सुद्धा बंद आहे तिथले. जबाबदार आहे. राज्य सरकार या घटनेला पूर्णपणे जबाबदार आहे. गृहमंत्री जबाबदार आहे. बघितलं तर या महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सध्या या ठिकाणी सुरू असतानाची आपल्याला दिसतीये. एकंदरीतच वसंत मोरे असतील किंवा शिवसेनेचे इतर पदाधिकारी असतील तेही आक्रमक झालेले पाहायला मिळतात. जर स्वारगेटमध्ये अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे. अनेक प्रश्न जे आहेत ते या महिलांनी सध्या उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं महिलांची घोषणाबाजी जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही घोषणाबाजी करताय, काय मागणी असणार आहे? मागणी आमच्या सगळ्यांची आहे. महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि बाकी आमची मागणी काय नाहीये आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आज जर बघितलं आम्ही, आज जर व्हिडिओ बघितले, त्याचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की तो अगोदरच आरोपी आहे, त्याला कितीतरी दिवसासाठी सोडलेला आहे. मग तो आरोपी आहे तर तुम्ही त्याला का सोडलेला आहे? असता तो आतमध्ये असता तर त्याची हिंमत. निलमताई काही वेळापूर्वी येऊन गेला इथं. अहो, त्यांचं कोणाला विचारताय तुम्ही? त्या निलम गोरेंचं टायरवाला ताई आहे, त्या टायरवाला ताई आहे. तिला जिथं आहे तिथं बस म्हणाव. इथं आहे बहिणी सुरक्षित आहे का ते पण बघ.
त्यांना महिलांच्या सुरक्षेचं काहीही पडलेलं नाहीये. आम्हाला फक्त त्यांना कुणालाही काही बोलायचं नाहीये. आम्हाला प्रशासनाला जबाब विचारायचा आहे की आता आमच्या इथून पुढच्या काळात किती महिला सुरक्षित राहणार आहेत. या ठिकाणी त्या येऊन गेल्या, पाहणी केली, त्यांनी फक्त वरवर नीलमताई इथं येणं अपेक्षित होतं कारण महायुतीचं सरकार आहे. या सगळ्या प्रकरणाला झाकण घालण्याचं काम करण्यासाठीच फक्त त्या इथे आल्या होत्या. हेच यातनं सिद्ध होतंय. त्यातनं त्यांनी काय केलं पुढं? त्या आरोपीचं काय पुढे? या सगळ्या प्रकरणात हे उघड होतंय. महायुतीचं सरकार असल्यामुळं त्यांचे पालकमंत्री, त्यांचे गृहमंत्री, सगळी यंत्रणा त्यांची आणि ह्या सगळ्या यंत्रणेचं त्यांनी हे सगळं झाकण घालण्यासाठी हा प्रकार केलेला आहे. त्यांनी पण या बसची पाहणी केली नाही. तुम्ही भांडण नीलमताई नव्हत्या आल्या तर ते महायुती सरकारतर्फे लाडक्या बहिणींची आम्ही सुरक्षा करू शकत नाही हे त्याची माफी मागण्यासाठी त्या इथं आल्या होत्या. बाकी काही नव्हतं त्यांचा उद्देश. महायुती सरकार पूर्णपणे लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. तर गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांना जर महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर फक्त त्यांनी महिलांचा वापर हा निवडून येण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्यासाठी नाही. त्यांनी जर या बसची पाहणी केली असती त्यांना चित्र दिसलं असेल कदाचित. त्यातलं काही त्यांनी आल्यावर मिटवलं असेल किंवा काय ते आपल्याला माहितीये का? इथं आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बोलणी झाली असतील किंवा काय हे काय आपल्याला माहिती आहे का? नाहीच आपण सांगू शकत. इथं महायुती सरकारतर्फे फक्त ते लाडक्या बहिणींची सुरक्षा करू शकत नाही ना, त्याची माफी मागण्यासाठी तिथं आलेल्या असाव्यात. पोलिसांशी डील करून हे प्रकरण आणि त्या आरोपीची उगाच शिफारस करून त्यांनी दाबलेलं आहे. दुसरं काही नाही. आपण जर बघितलं तर महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे सुमित भोसले सर सागरावर सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.